नमस्कार. मौजेवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या गावातील वार्ड क्रमांक 1 मधील ही अवस्था. जलजीवन योजनेचे काम या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळ योजना जायला पाहिजे होती, पण तसं न होता रस्त्यामध्येच हे नळ काढण्यात आलेले आहे आणि रस्त्यानं हे पाणी वाहत आहे. हे आपण या ठिकाणी बघा, चित्र या ठिकाणी दिसत आहे. ही अशी वाई गावातील जलजीवन योजनेची अवस्था आहे. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. रस्ते उखडून टाकलेले आहेत आणि परत काँक्रीट या ठिकाणी केलेलं नाही. पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला रस्त्यामध्ये पाईपलाईन फुटल्याचं दिसून येते. हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर याकडे ग्रामपंचायत कार्यालयाचं अजिबात लक्ष नाही आहे. बघा, या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. ही पाईपलाईन फुटल्यामुळं ज्यावेळेस नळाचं पाणी बंद होतं, हेच पाणी, घाण झालेलं पाणी त्या पाईपामध्ये जातं आणि परत तेच पाणी या गावातील नागरिकांना पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरावं लागतं. ही फार गंभीर समस्या आहे. ग्रामपंचायतचं मात्र यात अजिबात लक्ष नाही आहे. ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, यांनी जातीने या ठिकाणी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण त्यांनी जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं काय असं दिसून येत आहे. हा बघा समोरचा रस्ता. गेल्या 7-8 वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे. वारंवार ग्रामपंचायतला नागरिकांनी अर्ज देऊनही सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती अजिबात केलेली नाही आहे. जाणून बुजून या ठिकाणी ग्रामपंचायतचे अधिकारी व पदाधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे असं दिसून येत आहे. इथे बघा, या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे आणि हे दूषित पाणी या ठिकाणी त्या पाईपामध्ये जाऊन परत हे दूषित पाणी नागरिकांना, या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तरी हे तात्काळ या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि अशा या निकृष्ट दर्जाचं जे काही जलजीवन योजनेचं बांधकाम झालेलं आहे, याच्यावर संबंधित दोषीवर कारवाई झाली पाहिजे, अशी गावातील नागरिकांची मागणी आहे. आपण हे चित्र बघा, या ठिकाणी दिसत आहे की हे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळं रस्त्यावर सांडत आहे आणि ही सगळी या कामाची चौकशी व्हायला पाहिजे. पण तसं न होता या ठिकाणी या लाखो रुपयाचा निधी या जलजीवन योजनेवर खर्च झालेला आहे आणि हे दूषित पाण्याचा पुरवठा या गावातील नागरिकांना होत आहे. तर संबंधित ग्रामपंचायतवर कारवाई झाली पाहिजे, अशी संबंधित गावातील नागरिकांची इच्छा आहे. बघा, या ठिकाणी नाली बांधकाम झालेलं आहे आणि एकदम छोटीशी नाली केलेली आहे आणि ही नाली छोटी असल्यामुळे या नालीमध्ये पाणी न मावता हे पाणी रस्त्यानं जात आहे आणि त्यामुळे डासांची पैदास होऊन इतर आजार, या ठिकाणी आजारांना सामोरं जावं लागतं या नागरिकांना. ही एक फार गंभीर समस्या आहे. पण आता तरी ग्रामपंचायतील पदाधिकारी व अधिकारी याकडे लक्ष देतील का, आपण बघूयात. आणि जर लक्ष नाही दिलं तर या ठिकाणची गावातील नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे किंवा ते काय पाऊल उचलतील, हे पाहणं हे आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. नमस्कार. हिंगोली एक्सप्रेस न्यूज.